वाघनख म्हटलं की आठवतो छत्रपती शिवरायांचा प्रताप. अफजल खानचा कोतळा वाघनखाच्या साह्याने बाहेर काढला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखे पाहिले आहेत का? चला तर मग 16व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतची ऐतिहासिक पुरातन 19 वाघनखांचा संग्रह वाईमधील इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी केला आहे. ते गेले 22 वर्षापासून हा छंद जोपासत आहेत. अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर अशी 1 नखी, 2 नखी, 3 नखी, 4 नखी, 8 नखी अशा अस्सल ऐतिहासिक 19 वाघनखांचा संग्रह त्यांनी केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या वाघनखांबद्दलची अधिकची सविस्तर माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांच्याकडून. जय शिवराय. नमस्ते. मी प्रसाद कुशराज बनकर, राहणार रेवरपेठ वाई. मी शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक आहे. गेली 22 वर्षे मी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा संग्रह करत आहे. माझ्या या शिवकालीन शस्त्रास्त्रातल्या संग्रहामध्ये आज आपण माहिती घेणार आहे वाघनखांच्या प्रकारांची. माझ्याकडे 4 नखी, 2 नखी, 1 नखी, 3 नखी, 5 नखी, 7 नखी, 8 नखी अशी दुर्मिळ प्रकारातली वाघनख आहेत. आणि या वाघनखामध्ये सर्वात दुर्मिळ प्रकार जो आहे तो 1 नखी आणि 8 नखीचा आहे. 8 नखी वाघनख जी आहेत ही 8 नखी वाघनख अत्यंत दुर्मिळ प्रकारातली आहे. त्याची बनावट देखील पूर्ण हाताने बनवली गेलेली आहे. आणि त्याच्या जी पट्टी म्हणजे ज्या पट्टीवरती वाघासारखी पाती नखांसारखी असलेली पाती बसवली जातात त्या पट्टीवर सोन्यात काम करण्यात आलेलं आहे. आणि ही अत्यंत दुर्मिळ प्रकारातली वाघनख इसवी सन 17व्या शतकाच्या सुरुवातीची आहेत. माझ्याकडील जेवढी काही वाघनख आहेत त्या वाघनखांचा कालावधी जर तुम्ही पाहिला तर अगदी अलीकडचा वाघनख म्हणजे 130 ते 140 वर्षापर्यंत पूर्वीच वाघनख आहे. आणि अगदी दुर्मिळ म्हणजे 16व्या शतकातले आहेत. म्हणजे इसवी सन 1650 ते 60च्या पुढची वाघनखापासून ते अगदी 17व्या शतकापर्यंत, 17व्या शतकाच्या अखेरीपर्यंत किंवा अगदी 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंतची वाघनखं आपल्या संग्रहामध्ये आहेत. अशा प्रकारच्या वाघनखांचा वापर हा छुपशस्त्र म्हणून केला जायचा. आपल्याला माहितीच आहे शिवाजी महाराजांनी वाघनख आणि बिचवा याचा वापर करून अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 साली ठार केलं होतं. अशा प्रकारांमधली ही वाघनखं ही अत्यंत दुर्मिळ प्रकारात आहेत. आज आपल्याला ही अशा प्रकारची वाघनखं कुठेही अस्सल जी लढाईमध्ये वापरली गेलेली आहे ती वाघनखं आपल्याला पाहण्यास मिळत नाहीत. आता मार्केटमध्ये तुम्हाला किंवा तुम्ही जिथे पाहताय तिथे वाघनखं पाहायला मिळतील, परंतु ती आता नवीन बनवण्यात आलेली किंवा ती शोचे पीस म्हणजे जे आपण म्हणतो की फक्त शो पीस म्हणून वापरतात अशी पाहायला मिळतील. परंतु आपल्या संग्रहामध्ये इसवी सन 16व्या शतकापासून ते इसवी सन 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंतची जवळपास 19 अस्सल वाघनखं जी लढाईमध्ये वापरली गेलेली आहेत अशा प्रकारची वाघनखं आपल्या संग्रहामध्ये आहेत. धन्यवाद. सर्व वाघनखे ही हाताने बनवण्यात आली आहेत. वाघनखांवर अत्यंत सुंदर हाताने कोरलेली मीनावर केलेली डिझाईन आणि त्या डिझाईनमध्ये सोने भरलेली अशी ऐतिहासिक वाघनखांचा संग्रह प्रसाद बनकर यांनी केला आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.